2 मिनिटांमध्ये मॅच सुरू करायची आहे आणि नेक्स्ट मॅच ज्या टीमची असणार आहे, ज्या टीमने टॉस जिंकला किंवा फिल्डिंग ज्या टीमची असेल, जशी मॅच संपेल तुम्हाला मैदानात दाखल व्हायचं आहे, याची देखील तुम्ही नोंद घ्या. 5 ओव्हरची मॅच आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिशंट बोनकोडे आणि त्यांच्या विरोधात कुक्षेत ॲव्हेंजर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस जिंकला कुक्षेत ॲव्हेंजर्स या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमच्या दरम्यान. तर कॅप्टन आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅग्निफिशंट बोनकोडे, सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमच्या दरम्यान. जितेश राऊत आणि पार्थ चंदन. षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाज स्वराज प्रल्हाद म्हात्रे, स्वतः या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. 5 ओव्हरची मॅच. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅचला होते सुरुवात. 5 ओव्हरची मॅच. षटक क्रमांक 3 हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे टीमसाठी, कारण की ते स्विंगिंग बॉलचं षटक आहे. सीम बॉल तुम्हाला दिला जाईल. पहिला बॉल स्वराज म्हात्रेचा, यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. जितेश राऊतच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर धमाका आलाय. 7 धावांसाठी षटकार. लवकर जमा करायची आहे. तर पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक जितेश राऊतच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. तदनंतर स्वराज म्हात्रेने टप्पा बदलवला, थोडा धीम्या गतीने बॉल तो रिलीज केला आणि सरळ शर्यतीचा वेट घेत असताना LBW हा बॅट्समन बाद झालाय. बॅट्समन मैदानावर दाखल झालाय प्रीतम पाटील. तर कोणाचा आयफोन हरवला असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि वॉलपेपरला चिमुकलीचा फोटो आहे लहान मुलीचा. आयफोन 16 आहे. प्लीज कोणाचा फोन असेल तर आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा. प्रीतमसाठी हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल पीस झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 7 धावा. 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमच्या दरम्यान. यावेळी चांगला बॉल गुडलेन स्पॉटर पीच झाल्यानंतर दिशा बदलवली बॉलने. टर्न होतं या बॉलला. डॉट बॉल आलाय.
खूप चांगला चेंडू हाताळलाय स्वराज मात्रेने. स्वतः टीमचा आयकॉन खेळाडू आहे, जबाबदारी दिले टीम कॅप्टनने विनोद पाटीलने पहिल्या ओव्हरसाठी. आणि आणखीन एक चांगला बॉल, लगातारचा दुसरा बॉल, इथून मात्र डॉट बॉल आलाय. टप्पा जर आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या तोडाचा बाहेर हा बॉल पिच केला जातोय. कारण की हे मैदान जर आपण पाहिलं तर डावखोऱ्या हाताच्या बॅट्समनसाठी खूप बेनिफिट आहे या मैदानावर. ऐतिहासिक हे मैदान आपण पाहतोय, रामलीला क्रीडांगण सारसोळेचं हे मैदान आणि ऐतिहासिक मैदान आहे. आणि ऐतिहासिकच्या मैदानावर संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंट NMTC रबर बॉल प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी स्वराज मात्रेच्या या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकार आला, नंतर विकेट आली आणि लगातारचे 3 बॉल इथून मात्र डॉट बॉल आलेत. आतापर्यंत 7 धावा स्वराज मात्रेने खर्च केल्यात आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल आहे, एंड बदलवलंय स्वराज मात्रेने. आणखीन एक चांगला बॉल, एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. आणखीन एक बॉल, डॉट बॉल येतोय. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली. बॅटिंग करत असताना मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमच्या दरम्यान 1 गडी बाद 7 धावा. बॉल आलाय लगातार दुसरा बॉल, इथून डॉट येतोय. राकेश गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक, चाबूक फटका हा बॉल चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर पार्थ चंदनच्या बॅटमधनं षटकार. डीजे खूप चांगला फटका पार्थ चंदनच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट पिच बॉल होता, तर बॉल द्यायचा आहे मैदानात. तर खूप चांगली स्पर्धा संदीपजी गणेशजी नाईक्स यांच्या पुरस्कृत केलेली ही NMTC आयोजित नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीग 2025 हे पहिलं सीझन आपण पाहतोय. आणि पहिल्या सीझनचा एक वेगळाच ग्लॅमर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. ब्लू थीम घेऊन ही स्पर्धा
खऱ्या अर्थाने मैदानात उतरली. आणि संपूर्ण यंगस्टर आणि त्याचबरोबर लेजंड खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपट नक्कीच निर्माण केले. दर्जेदार आयोजन देखील आपण पाहतोय आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम SSS च्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील केलं जातं या स्पर्धेचं 5 कॅमेरा सहित. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय राकेशला हाताळत असताना यावेळेचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. 1 रन वेगाने कंप्लीट झाली. सेकंड रनसाठी प्रयत्न होतोय. दुसऱ्या दाबेसाठी पारचंदन डेंजर एंडला जरूर होता आणि 2 दाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 2 ने वाढली आणि धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्या ते मात्र 15 धावा. 2 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. तिसरं षटक खूप महत्वाचं असणार आहे दोन्ही टीमसाठी, कारण की तिसरं षटक असणार आहे सीम बॉल. यावेळचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट अफलातून फटका. हा बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. स्वतः टीमचा आयकॉन खेळाडू आणि कॅप्टन आहे. जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती या टीमची आणि खूप चांगला खेळाडू आहे पारचंदन. यावेळेचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला पारचंदनच्या बॅटमधनं, परंतु डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. बॅटिंग करत असताना मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमच्या दरम्यान 21 धावा 1 गडी बाद. तिसरं षटक हे सिम बॉल षटक असणार आहे, म्हणजे येलो कलरचा बॉल तुम्हाला दिला जाईल. या बॉलचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, कारण की एक्स्ट्रा स्विंग आणि एक्स्ट्रा दिशा वळवण्याचं कार्य या बॉलच्या दरम्यान नक्कीच पाहायला मिळेल. कधी बॉल जर आपण पाहिला तर पडल्यानंतर आजच्या दिशेने वळण घेईल, कधी जर बॉल पडला आपण बाहेरच्या दिशेने देखील वळण घेऊ शकतो. तर टीम मीटिंग करू नका ही सूचना आहे. स्विंग बॉल दिला जाईल या ओव्हरमध्ये. स्विंग बॉलसाठी तिसरा गोलंदाज वापरला जातोय. तर षटक क्रमांक 3 संग्राम रनावडे आलाय. प्रीतम पाटील ऑन अ स्ट्राईक. यावेळेचा बॉल ही खासियत आहे या बॉलची, पडल्यानंतर आउट स्विंग जर आपण पाहिला बाहेर निघाला लेफ्ट हँडर बॅट्समॅन साठी. डॉट बॉल येतोय. तर थोडीसा सामना स्पीडली चालू ठेवा याची तुम्ही विनंती घ्यायची आहे. प्रीतम पाटील या मॅच मध्ये खूप संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल धीम्या गतीने रिलीज झालाय. संग्राम नालावडे बॉल पर्यंत पोहोचतोय. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 22 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 22 धावा. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर 50+ धावा धावफलकावर लागल्या. त्या धावा चेस देखील झाल्या. बॅटिंग करत असताना DR पाटील वॉरियर्स या टीमच्या दरम्यान. यावेळी देखील चांगला बॉल थोडासा टप्पा मागे ठेवला. स्विंग होता हा बॉल. शरीराचा वेध. आणखीन एक डॉट बॉल येतोय. ही खासियत आहे गोलंदाज संग्रामची, म्हणून स्विंग बॉलसाठी त्याला आमंत्रित केले स्वतः टीमच्या कॅप्टनने. दिवा गाववरनं तो बिलॉंग करतो आणि सरेच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. यावेळी जर आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटच्या टॉयचा वेट घेतला जातोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे.
संत गतीने धावा नक्कीच धावफलकावर लागल्यात. अजूनपर्यंत फक्त 2 षटकार या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार पाठचंदच्या बॅटमध्ये देखील आला. यावेळी परफेक्ट यॉर्कर, फक्त दिशा दिली या बॉलला. फर्स्ट रन वेगाने कंप्लीट झाली. सेकंड रनचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव ही देखील पाठचंदनच्या दरम्यान वेगाने कंप्लीट होते. चांगलं रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते पाठचंदनच्या आणि प्रीतम पाटीलच्या दरम्यान. शेवटचा एक चेंडू इथून शिल्लक आहे या ओव्हरमधला. खूप चांगलं षटक हाताळलंय संग्रामने. ज्या ओव्हरची खऱ्या अर्थाने गरज होती कुक्षेत अव्हेंजर्स टीमला, ते षटक हाताळतोय संग्राम. शेवटचा बॉल, यावेळी देखील चांगला बॉल. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रनचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी पाठचंदनने कॉल दिलाय. 3 धावा इथून वेगाने कंप्लीट झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 27 धावा. तर चला पाणी घेऊन जा मैदानावर. ड्रिंक्सची मागणी ही 3 ओव्हरच्या नंतर तू करायची आहे याची तुम्ही नोंद घ्या. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे टीमचा कॅप्टन, आपण टॉस साठी रेडी राहायचे. आपली रिपोर्टिंग करून घ्या. तर जशी इनिंग संपेल तुम्हाला आपली लिस्ट रेडी करून टॉस देखील करायचा, टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. या नंतरची मॅच, या मॅच मधनं जो संघ जिंकेल आणि त्यांच्या विरोधात DR पाटील वॉरियर्स तुर्बे या दोन्ही टीमच्या दरम्यान असणार आहे याची तुम्ही नोंद घ्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 27 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला कुक्षेत अव्हेंजर्स या टीमने आणि विनोद पाटीलने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला. खूप चांगला निर्णय विनोद पाटीलचा राहिला आहे, कारण की 3 ओव्हरमध्ये फक्त 27 धावा त्याने खर्च केल्यात. खूप चांगली कॅप्टनशिप तो करतोय. स्वराज म्हात्रेने देखील खूप चांगलं षटक हाताळलं. तदनंतर राकेश आला. राकेशने देखील जर आपण पाहिलं तर 14 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. तिसरं षटक आपण जर पाहिलं तर संग्राम याने 6 धावा खर्च केल्या आणि गोलंदाज आलाय. यावेळचा बॉल, हा बॉल उडवलाय ऑन साइडला. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय बंदरचं आणि 6 धाव्यांसाठी पाठचंदनच्या बॅटमधने येतोय क्रॅकिंग षटकार. डीजे पाठचंदनच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर खूप चांगला स्ट्रोक षटकार आलाय. मंदार जो शिरवण्यावरून बिलॉन करतो. यावेळचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न झाला. लिडिंग एज. सेकंड रनचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात पाठचंदनच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्यात 35 रन्स. पाठचंदनचा जर विचार केला तर 12 बॉल त्याने फेस केलेत. 25 धावसंख्येवर तो खेळतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक पाठचंदनला देण्याचं कार्य इथून नॉनस्टॉप किंगचा बॅट्समन प्रीतम पाटील देखील करतोय, कारण की प्रीतमला माहीत आहे पाठचंदनकडे ती क्षमता आहे.
यावेळेचा बॉल खूप चांगला बॉल रिलीज झालाय. वेगवान हा बॉल रिलीज होतोय. थोडा आजच्या दिशेने बॉलने वळण घेतलं. कोणतं प्रतिउत्तर नव्हतं प्रार चंदनकडे या बॉलसाठी. येतोय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल सोडून दिलाय आणि आणखीन एक डॉट बॉल. हे कौशल्य आहे गोलंदाजाकडे. पहिला बॉल थोडासा आतमध्ये रिलीज केला. शरीरापासून हा बॉल रिलीज झाल्यानंतर सेकंड बॉल जर आपण पाहिलं तर थोडासा बाहेर टाकला. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि पार्थ चंदनला वाटलं की हा बॉल वाईट जाईल, त्याने सोडून दिला, परंतु डॉट बॉल येतोय. ही खासियत आहे गोलंदाज मंदारची. चांगला स्ट्रोक ऑन साईडला डीपमध्ये राकेश वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय. एक धावीतून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. शेवटचा बॉल. तर शेवटचा बॉल. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. जास्त अतिरिक्त वेळ तुम्ही घेऊ नका. यावेळचा बॉल उडवलाय प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. हा येतोय धमाकेदार षटकार. डीजे. तर शेवटचे षटक आहे. तर शेवटचं षटक आणि 21व्या मिनिटाला हे शेवटचं षटक सुरू केले जाते. ऑन टाइम ही मॅच देखील चालू आहे. 4 मिनिटं अगोदर हे षटक सुरू होतं. याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. आमची टेक्निकल टीम संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. शेवटचं षटक आणि रोनक तांडेल आलाय. कराबे 6 खेळाडू आहे कराबा गावातील आणि सध्याच्या कडीला तो कुक्षेत अव्हेंजर्स या टीम कडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल रोनक तांडेलचा. सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रनचा प्रयत्न होतोय सेकंड रन साठी आणि इथून मात्र बॅट्समन रनआउट होतोय पार्थ चंदन. स्वतः टीमचा आयकॉन खेळाडूला इथून मात्र परतावं लागेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी हा रन घेण्याचा धाडस जरूर केलं, परंतु खूप चांगली फेकी रोनक तांडेलने केली एस्टॅनवर आणि बॅट्समन क्रमांक 2 इथून मात्र बाद झालाय. मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमच्या दरम्यान. आलाय विघ्नेश पाटील. बोनकोडे गावावरनं तो बिलॉंग करतो आणि मॅग्निफिशंट बोनकोडे टीमसाठी खेळण्यासाठी तो आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू देखील आहे विघ्नेश पाटील. एक रायझिंग यंगस्टर म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. रोनक तांडेल शेवटचं षटक स्लॉगिंग ओव्हरमध्ये रोनक तांडेलला नक्कीच वापरलं जाते. यावेळीचा बॉल स्लॉट मध्ये होता. या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. हा येतोय क्रॅकिंग षटकार विघ्नेश पाटीलच्या बॅट मधनं.
थँक्यू. हा बॉल जर पाहिलं ना जसा आला आणि तसा गेला, ह्या बॉलचं हे चित्र होतं. रोनक तांडेलने खूप वेगाने हा बॉल रिलीज केला, परंतु विघ्नेश पाटीलच्या दरम्यान त्या बॉलवर प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगला स्ट्रोक त्याने त्या बॉलवर कन्वर्ट केला. आपले इरादे खऱ्या अर्थाने स्पष्ट केलेत विघ्नेश पाटीलने. माझ्या टीमला जास्तीत जास्त धावा माझ्या बॅटमधनं जमवावे लागतील हे त्याला माहिती आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, आणि ते चित्र विघ्नेश पाटील सराच्या घडीला मैदानावर दाखवत असताना यावेळेचा बॉल स्लोवरवर हा बॉल रिलीज झाला. फिंगर रोल केले. एक रन कंप्लीट झाली. सेकंड रनचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव. टीमची धावसंख्या 1ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 50. अर्धशतक धावफलकावर लागले जाते. बॅटिंग करत असताना मॅग्निफिशियंट बोनकोडे या टीमच्या दरम्यान एक चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला धावफलकावर लागले. अजून देखील जर आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. येणाऱ्या 3 बॉलवर प्रीतम पाटील आणि विघ्नेश पाटीलच्या दरम्यान किती धावा जमतील हे देखील पाहणे इम्पॉर्टंट आहे, कारण की या धावा जमलेल्या धावा तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये डिफेंड देखील करायच्या आहेत मॅग्निफिशियंट बोनकोडे या टीमला, आणि या धावा चेस करावा लागतील कुक्षेत अव्हेंजर्स या टीमला जरी मॅच जिंकायची असेल तर. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न जर झाला. ऑन साईडला फिल्डर आहे डीपमध्ये. एकच धाव मिळते. थ्रो थोडासा खराब झालाय. सेकंड रनसाठी कॉल येतोय. दुसरी धाव, आणि दुसरी धाव देखील इथून मात्र पूर्ण झाले. खराब थ्रो आल्यानंतर तसाच कॉल दिला प्रीतम पाटीलने, आणि दुसरी धाव ही वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 52. 52 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेचा बॉल सोडून दिला. चांगला बॉल रोनक तांडेलच्या दरम्यान. वाईड यॉर्कर. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. DRS प्लेयर DRS आहे बॅटिंग करत असताना टीमसाठी, आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत महेंद्र पाटील सर देखील आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या पंचांसाठी. वाईड यॉर्कर आपण पाहतोय रोनक तांडेलचा. तर प्लेयर अलाउड नाहीये याची तुम्ही नोंद घ्या. हा बॉल रिलीज झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक चांगली ॲक्शन, आणि तदनंतर फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे हा बॉल आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. खूप चांगलं षटक आतापर्यंत राहिले रोनक तांडेलचं. 10 धावा त्याने खर्च केल्या स्लॉगिंगच्या ओव्हरमध्ये. प्रीतम पाटील ऑन अ स्ट्राईक. शेवटचा बॉल. हा बॉल देखील चांगला रिलीज झालाय. एकच धाव. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मॅग्निफिशियंट बोनकोडे या टीमच्या दरम्यान 53 धावा. 54 धाब्यांचं लक्ष आहे. 54 रन्सचा करायचा आहे पाटला ही मॅच जिंकण्यासाठी. आणि DR पाटील वॉरियर्स सुरबे टीमचा कॅप्टन, आपण प्लीज आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कोणी कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंट. NMTC आयोजित नवी मुंबई रबल बॉल प्रीमियर लीग 2025 आणि 30 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 54. लगेच टीम आपण मैदानात दाखल करा. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे, आणि बॅटिंग करत असताना टीम आपण लगेच आपली सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल करा. तर मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पुढील लिंकसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक लोकेश यादव यांना. प्लीज आपण यायचं आहे. तर आपण एका लाईनमध्ये आतमध्ये जा, आणि एका लाईनमध्ये तुम्हाला बाहेर यायचं. ही शिस्तबद्ध स्पर्धा आहे. या स्पर्धेचे नियम आहेत. तुम्हाला एका लाईनमध्ये आतमध्ये जायचं आहे आणि एका लाईनमध्ये बाहेर यायचं आहे.
थँक्यू सो मच. आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं आवाज निलेश कोळी यांचा. तर विनंती करेन कुक्षत एव्हेंजर आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे, हे विनंती असेल, कारण की आपल्याला अनेक सामने कव्हर देखील करायचे आहेत. त्यामुळे विनंती करेन की आपण कुठलाही वेळ न घेता लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा, हेच विनंती असेल. आपण पाहतोय सन्माननीय संदीपजी गणेशजी नाईक पुरस्कृत नईबे टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित नईबे रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण पाहिलं तर या स्पर्धेचे अर्थातच आपण पाहिलं तर नईबे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट सन्माननीय अनुपजी पाटील अगदीच त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या अगदीच अखंड प्रयत्नातून हे अगदीच नईबे टेनिस क्रिकेट असोसिएशनचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय भूषणजी पाटील व्हाईस प्रेसिडेंट आहेत नईबे टेनिस क्रिकेट असोसिएशनची. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर रवी म्हात्रे जे सेक्रेटरी आहेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर यतीनदादा भोईर जे ट्रेजरर म्हणून त्यांची भूमिका अप्रतिमरित्या पार पडत आहेत. आणि त्याचप्रमाणे सूर्यकांत मडवी बाळादादा यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. एक चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून नक्कीच नईबे टेनिस क्रिकेट असोसिएशनला दिले जाते. त्याचप्रमाणे प्रवीणजी भगत असतील आणि त्याचप्रमाणे योगेश भोईर दादा यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. या संपूर्ण कोर कमिटी मेंबरचं नक्कीच आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने आज एक चांगलीच संकल्पना त्यांनी आखली. आणि आज आपण पाहिलं तर नईबे टेनिस क्रिकेट असोसिएशन अगदीच शून्यातून विश्व निर्माण करण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून ते करत आहेत. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये एक चांगलीच संकल्पना त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज खरं तर नईबे टेनिस क्रिकेट असोसिएशन हे क्रिकेट फक्त नईबेपुरीत मर्यादित न राहता आज अनेक पुढच्या परिस्थितीमध्ये देखील पाहायला मिळेल. याची चांगली कामगिरी आणि चांगला प्रयत्न हा संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संपूर्ण आयोजक कमिटी ज्यांनी मात्र ही स्टेज नईबे रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं उत्तमरित्या साकार करण्यासाठी एक चांगला प्रयत्न देखील केला. आणि जर आपण पाहिलं तर सलग 3 दिवस ही स्पर्धा तुमच्या समोर अगदीच ब्ल्यू थीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर विनंती करेन जास्त वेळ नका घेऊ, आपल्याला सामने अनेक कव्हर करायचे. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर जयेश पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळते स्वराज प्रल्हाद म्हात्रे. आणि गोलंदाजी मार्गवरती आलाय यंग टॅलेंट कुशल. अगदी पहिल्या षटकामध्ये मॅग्निफिसियंट बोनकोडे या संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, खोल पद्धतीचा बॉल येते डॉट. पातला करायचे तब्बल आपण पाहिले तर जवळजवळ 54 धावसंख्येचा पातला करायचा आहे. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर टीम मॅग्निफिसियंट बोनकोडे हा संघ बॅटिंग करत होता. 53 धावांचं लक्ष त्यांनी उभारलं आणि 54 धावसंख्येचं मात्र टार्गेट सेट केलं टीम कुक्षत एव्हेंजर या संघासमोर. पहिल्या षटकामध्ये आपण कुशलला पाहतोय व्हेरी फर्स्ट बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर फटका फसलाय डीपमध्ये, त्या ठिकाणी अगदीच दूरवर्ती क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धावसंख्येसाठी या ठिकाणी प्रयत्न असतील, इंटरेस्ट दाखवला जाणार नाही दुसरी धाव घेण्यासाठी. जर आपण पाहिलं तर 2 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 1 या आकड्यावरती. अकाउंट ओपन झाले टीमचं 1 या धावसंख्येने. अगदीच सुरुवात चांगली करावी लागेल. यंग वर्सेस यंग अगदी हे बॅटल देखील बघण्यासारखं असेल. एका बाजूला स्वराज म्हात्रे, दुसऱ्या बाजूला कुशल. हो, यावेळेस मात्र बॅट्स ऑफ फेस ओपन केला, गॅप निवडलाय, बॉल जाईल अगदी दन 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 करीत सीमारेषा पलीकडे. स्वराज म्हात्रेच्या बॅट पण येतोय चौकार. अगदीच मैदानाच्या आतमध्ये यावेळेस ताकदीचा नव्हे तर युक्तीचा चांगला वापर केला गेला स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून. एक चांगला खेळाडू आहे, अगदीच पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून या खेळाडूची ओळख स्वराज म्हात्रे बॅटिंग करण्यासाठी.
यावेळेस देखील मोठा फटका खेचायचा, बॅट थोडीशी उशिरा आली त्यामुळेच एक सिंगल दुसऱ्यासाठी धाडस दाखवलं होतं, परंतु प्रयत्न केला नाही. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 6 या आकड्यावरती 6 धावा. पहिले मॅच जर आपण पाहिली तर डी.आर. पाटील वॉरियर्स या संघाने मात्र पुढच्या फेरीमध्ये मजल मारली, परंतु या दुसऱ्या मॅचमध्ये आजच्या दिवसातील कुठला संघ पुढे जाईल ते नक्कीच पाहावं लागेल. ओहो, यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत. कॅचची संधी आणि कॅच होते ड्रॉप. प्रयत्न चांगला राहिला. पावसाळी क्रिकेट आहे त्यामुळे थोडेसे मात्र अडथळे येतील. परंतु जवळ बघता बघता आपण पाहिले तर 3 धावा कंप्लीट होते, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल, कारण की तुम्हाला 25 मिनिटांची इनिंग आहे, म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी असणार आहे, याची नोंद घ्या, हेच विनंती असेल. SSS लाईव्हचं थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नेहमी टेनिस क्रिकेट असोसिएशनला चांगलं सहकार्य, एक चांगला हातभार, चांगला पाठिंबा देत असताना आपण पाहिलं तर सूर्यकांत मडवी बाळादादा यांचं कौतुक करावं लागेल. वेलकम बाळादादा, आपलं सरसे स्वागत. तर अंपायर्स ट्रॅक सूट अलाउड आहे, त्यामुळे हरकत नाही आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सूर्यकांत मडवी बाळादादा, आपलं सरसे स्वागत. वेलकम दादा. नेहमी टेनिस क्रिकेट असोसिएशनचं एक सहाय्यक म्हणून एक चांगलं सहकार्य त्यांचं राहतं आणि कायमस्वरूपी मात्र त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतेच. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू पहिल्या षटकातील. शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका स्वराज मात्र लगावतोय तर नक्की टीमचं टोटल पुढे जाईल. हो, यावेळेस पंचांनी दंडित केले वाईट बॉल. अतिरिक्त उचली असल्या कारणामुळे मात्र पंचांनी पाहिलं, ओळखलं, आमच्यापर्यंत डिसिजन कळवलं, अर्थातच हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 10. 1 फॉर द विकेट. 1 पाऊची ताकीद देखील दिले. शेवटचा चेंडू स्वराज मात्रे. हो, यावेळेस मात्र बॅटची स्लाइस घेऊन बॉल चालल्या बिहाइंड द स्टंप. अगदीच विकेट किपर पडताय, धावताय, तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट आणि फील्ड करतील तत्पूर्वी 2 धाव आणि तिसऱ्यासाठीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा. जशीच संधी मिळाली ती तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ होते समाप्त, म्हणजे पहिल्या ओव्हरनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 13 या आकड्यावरती. 13 धावा. अगदीच अजूनही जर आपण पाहिले तर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामधील 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात कुक्षित एव्हेंजर टीम कडून. चला, टीम मीटिंग जास्त घेऊ नका, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण की 25 मिनिटांचा कालावधी आहे पहिल्या इनिंगसाठी आणि दुसऱ्या इनिंगसाठी देखील, आणि प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा वेळ दिला जाईल, त्यामुळे याची दक्षता घ्यायची. अंतिमचा दिवस या स्पर्धेचा. आज आपण पाहिले तर एक चांगल्या शुभ मुहूर्तावरती आज आपण ही स्पर्धा पाहतोय, अनुभवतोय देखील. आज संपूर्ण आगरी कोळी बांधवांचा थाटामाटात गाजवला जाणारा क्षण तो म्हणजे नारळी पौर्णिमा. आज नारळी पौर्णिमेच्या क्षणाच्या दिवशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अंतिमच्या दिवशी समाप्त होत असताना आज संपूर्ण कोळी बांधव एकत्र येत असताना सागर राजाला मात्र नारळ वाहून मात्र त्या नारळी पौर्णिमेचा सण अगदी उत्साहाने साजरा करत असतात. आज संपूर्ण आगरी कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या आपण देऊया शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा आपण वळणार मॅचकडे, ज्या ठिकाणी कुक्षित एव्हेंजर आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम मॅग्निफिसेंट बोनकोडे. तर एक षटक संपून 10 मिनिटं झालेत. तुम्ही इतका वेळ घेऊ नका, ही विनंती असेल, कारण की प्रति षटकामध्ये तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी आहे.
आणि 4 मिनिटामध्ये तुम्हाला 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 ओव्हर तुम्हाला संपवायच्यात, याची दक्षता घ्या, ही विनंती असेल. हो, यावेळेस मात्र बॅट्स ऑफ एस ओपन केले, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला क्लिअर करेल, बॉलला पाठवेल स्वराज मात्रे सीमारेषा पलीकडे. अप्रतिम फटका, पारचंदनचं स्वागत केलं. यावेळेस फिंगर स्क्रोल केले, गती थोडीशी कमी ठेवली, बॅटला मात्र नक्कीच बॉल ब्रश होऊन मात्र चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. मोठमोठे फटके, धावांची आतिषबाजी, अगदीच गोलंदाजी देखील तितकीच चांगली होईल. आणि पारचंदन अगदीच टीमचा महत्वाचा खेळाडू आहे आणि कॅप्टन असताना मात्र एक चांगला प्रयत्न आपला चालू असेल. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस बॉल डाऊन दी, अगदी साइड स्क्रीनच्या वरतून सीमारेच्या पलीकडे जयेश पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 धावा. 26 धावा. 26 धावा झाल्यात. आमचे गुणलेखक चांगले सहकार्य करतात, त्यामुळे हरकत नाहीये. त्यांच्याकडून काही चूक होईल अशी अपेक्षा आम्ही देखील ठेवली नाहीये. हो, यावेळेस मात्र स्लॉट मधल्या चेंडूला अगदी पाठवले आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डोक्यावरून जयेश पाटीलच्या बॅटमधला ब्रँडेड फटका 6 या धावसंख्येसाठी षटकार. अगदीच तीव्र हल्ला कॅप्टन वरती मात्र चढवला. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठमोठे फटके जयेश पाटीलच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळते. आणि टीमचं टोटल जाऊन पोचले 32. आणि आता हा देखील बॉल बॅक टू बॅक 3 ऑन अ रो, बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार लागले. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना जयेश पाटील सेट ऑन अ फायर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचले अगदी जलद गतीने 38 या आकड्यावरती. आणि या षटकातील शेवटचा एक चेंडू पडणं अजूनही बाकी आहे. आणि जयेश पाटील या नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गुंगावत आहे. टीमचं टोटल 38 या आकड्यावरती 38 धावा. अप्रतिम फटका. पहिल्या चेंडूवरती देखील षटकार आला, त्यानंतर एक सिंगल आली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडूवरती पार चंदनेवरती मात्र तीव्र हल्ला चढवलाय जयेश पाटील या नावाने. कौतुक करावं लागेल. वेल बॅटिंग परफॉर्मन्स. अगदीच ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट हा गोड हा म्हटला जातो, परंतु सुरुवात अप्रतिम राहिली आहे. शेवट कशा पद्धतीने गोड केला जाईल हे नक्कीच पाहावं लागेल. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा बॉल आहे या षटकातील. ओहो, हा बॉल सबमरीन डिलिव्हरी खाली राहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि षटकाची होते समाप्ती, म्हणजे टीमची टोटल जाऊन पोहोचले पहिल्या 2 षटका अखेरीस जवळजवळ 38 या आकड्यावरती. आणि येणारे चेंडू असतील 18. आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर स्विंग बॉल पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, विनंती असेल. आणि स्विंग बॉल पुरवा ही विनंती असेल. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मात्र अनेकांचे हातभार नक्कीच लागलेत, परंतु आज जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी, मालिकावीरसाठी जर आपण पाहिले तर ॲक्सिसचे कंपनीचे ब्रँडेड शूज या स्पर्धेमध्ये देण्यात आलेत. राम पोल यांच्या माध्यमातून युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली यांचे आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. रामदादा पोल यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी ब्रँडेड ॲक्सिस कंपनीचे शूज या ठिकाणी देण्यात येतील. ते नक्कीच आपण पाहणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठला खेळाडू मालिकावीरचा मानकरी ठरेल ते नक्कीच पाहणार आहोत.
रामदादा पोल जे कायमस्वरूपी मात्र अप्रतिम क्रिकेट खेळत आलेत आणि त्याचप्रमाणे ग्रामीण आणि ओपनचं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून उत्तमरित्या खेळलं जातं. मॅचलेस या संघामधून नक्कीच त्यांची महत्त्वाची भूमिका क्रिकेटच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असणारी टीम कुक्षेत एव्हेंजर या संघाला 18 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाजी मार्कवरती आलाय यज्ञेश, स्ट्रायकर एंडला स्वराज मात्रे. व्हेरी फास्ट बॉल डाऊन दी लेग स्टंप. विकेट किपर चूक करतोय, चुकीचं रूपांतर मात्र 1 आणि आता बघता बघता 2 या धावसंख्येमध्ये होत असताना टोटल 3 धावा आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 41 या आकड्यावरती. 41 धावा अजूनही करायच्या, त्या म्हणजे जवळजवळ 13. येणार चेंडू असतील 18. 18 चेंडू आणि 13 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना जर आपण पाहिले तर यज्ञेशला बोलावले गोलंदाजी मार्कवरती. चला विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच प्रयत्न आहे प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समनला थांबवण्यासाठी. आज आपण पाहिले तर चमचमाती ट्रॉफी क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. अंपायर 1 मिनिट थांबना थांबवायचंय. अर्थातच शूज फाटला आहे, त्यामुळे आपण खेळाडूला नक्कीच आपण संधी देणार आहोत खेळण्याची. यावेळेस आपण पाहिले तर कट करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जाते, एकही धाव मिळणार नाही. टीमची धावसंख्या जागेवर स्थिर राहते, ते म्हणजे 41 41 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आणि स्विंग बॉलचा वापर, जो अगदीच वाऱ्याप्रमाणे वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो स्विंग बॉल. हो, यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन ऑन साइडला ठोकलाय, मोठा फटका स्वराज मात्रेच्या बॅटमध्ये येतोय, पॉवरफुल षटकार. आपण पाहतोय तो म्हणजे स्वराज मात्रेच्या माध्यमातून हे दोन्ही खेळाडू मात्र जर आपण पाहिले तर एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला यज्ञेश आणि दुसऱ्या बाजूला स्वराज मात्रे. हो, यावेळेस चेंडू आला तसा सोडून दिलाय, पंचांनी ओळखलं, पाहिलं, आमच्यापर्यंत डिसिजन कळवलंय, हा चेंडू मात्र पुन्हा टाकावं लागेल. येते वाईट. एक्स्ट्रा धावसंख्येने टीमचं टोटल 48 48 या आकड्यावरती करायच्यात अजूनही 6 जिंकण्यासाठी. यावेळेस आपण पाहिले तर बॅटची वरची कडा लागून बॉल चाललाय, अगदीच शॉर्ट फाईनच्या दरम्यान दूरवरती अगदी क्षेत्ररक्षक धावतात, फीड करतात. 1 धाव कंप्लीट. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना 2 धावा कंप्लीट होतात, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 50 या आकड्यावरती. करायच्यात अजूनही 4. येणारे चेंडू असतील 15. अगदी शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी जलद गतीने सामने मात्र अगदीच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस सबमेरिन डिलेव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली पडणारा चेंडू बाईच्या स्वरूपात मिळणारी ती एक सिंगल टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 51 51 51 धावा. या षटकातील जर आपण पाहिले तर शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक. हो, यावेळेस मात्र विनिंग स्ट्रोक येईल की काय हे प्रश्नचिन्ह आहे, परंतु उत्तर त्याचं आहे, ते म्हणजे विकेट. आणि पहिला गडी बाद होते टीम कुक्षेत एव्हेंजर या संघाचा जयेश पाटील. ज्या खेळाडूने जर आपण पाहिले तर लागोपाठचे 3 षटकार लगावले, तो जयेश पाटील डगआउटच्या दिशेने परतत असताना पाहायला मिळते.
दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे देखील आभार. गोलंदाजी मार्क परते शेवटचा चेंडू. यावेळेस आपण पहिल्या चेंडूला खोदून केला. बॅटर बॅटपर्यंत दूरवरतून क्षेत्राची फील्ड करण्यासाठी येतात. एक धावसंख्येसाठी प्रयत्न आणि बघता बघता सहजरित्या दुसरी धाव ती देखील कंप्लीट होते. आणि आता काय घडेल? 2 धावसंख्येने टीमचं टोटल पुढे सरकते, म्हणजे टीमची धावसंख्या 53 या आकड्यावरती. आणि आता येणार चेंडू असतील 12. जिंकण्यासाठी 1 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 1 धाव. म्हणजे जर आपण पाहिलं तर पॉईंट्स टेबलमध्ये अगदीच कुक्षित एव्हेंजर हा संघ पुढे जाण्याच्या अगदीच प्रयत्नात आहे. आणि जशी मॅच संपेल तसं आपण लगेच टॉस करण्यासाठी या. आणि त्याचप्रमाणे मैदानात कुठलाच खेळाडू जाणार नाही याची दक्षता घ्या, ही विनंती असेल. कुठल्याच टीमच्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी सहजरित्या सामना आपल्याकडे नक्कीच खेचून घेऊन जात असताना टीम कुक्षित एव्हेंजर आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिनंदन टीम कुक्षित एव्हेंजर आणि हार्डलक बॅडलक टीम मॅग्निफिसेंट बोनकोडे. चांगला प्रयत्न राहिला, कुठे ना कुठे तरी मात्र नक्कीच थांबवायला येणार नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊया. आणि वळूया नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे, ज्या ठिकाणी आपण वळणार आहोत. विनर्स वर्सेस विनर. एका बाजूला टीम DR पाटील वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम कुक्षित एव्हेंजर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. माझ्या माहितीप्रमाणे टीम DR पाटील वॉरियर्स या संघाचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, नमितदादा पाटील. तर कुक्षित एव्हेंजर या संघाचे कॅप्टन या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सर स्वराज मात्र आपण देखील या. आणि कुक्षित एव्हेंजर संघाच्या कॅप्टनला विनंती करेल आपण देखील या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील निलेश कोळी. धन्यवाद. हॅलो. तर चला, टॉससाठी लगेच तुम्ही यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन DR पाटील वॉरियर्स तुर्बे आणि कुक्षित एव्हेंजर्स. आपण लगेच टॉससाठी या. आणि